गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी मनसे आक्रमक झाली आहे। रामकुंडात उतरून मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। त्यांच्याशी अनुषंगाने आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि अधिक त्यांची भूमिका जाणून घेतली। मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाचा मुद्दा हाती घेतलेला होता। त्यानंतर नाशिकची मनसे आक्रमक झालेली आहे। रामकुंडामध्ये उतरून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं। मान्य राजसाहेबांच्या संकल्पना, मान्य राजसाहेबांचे आदेश, संपूर्ण देशातल्या नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या म्हणून त्यांचं मत आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज नाशिक महापालिकेच्या क्षेत्रात गोदावरी माता, नंदिनी नदी, वालदेवी, दारणा या चारही नद्या प्रदूषण मुक्त व्हाव्या त्यासाठी आमचं हे आंदोलन सिंहस्थ कुंभमेळा येईपर्यंत चालू राहणार आहे। आज आंदोलन केलं, आता पुढे काय करणार आहात? पुढे आमचं आंदोलन नाशिक महापालिकेसमोर कंटिन्यू 2 माणसं का होईना आमचे त्या ठिकाणी बसणार, त्याची आम्ही आता रूपरेषा ठरवू आणि कायमस्वरूपी आमचं आंदोलन चालू राहणार। बघतोय मनसेचे पदाधिकारी एका बाजूला आंदोलन करत आहे, दुसऱ्या बाजूला पाण्याचा रंग आपल्याला बघायला मिळतोय। अक्षरशः हिरवं पाणी दिसतं आहे, शेवाळलेलं पाणी आहे। जे कार्यकर्ते नदीपात्रामध्ये खाली उतरलेले आहेत ते देखील पाय घसरून पडताय। त्यामुळे इथल्या पायऱ्या असो किंवा गोदावरीचा हा घाट असो, सगळीकडे शेवाळ आणि निसर्ग वातावरण आहे। या आंदोलनाची दखल प्रशासन कधी घेतं, किती घेतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।